नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी असं होतं ना, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त गृहीत धरलं जातं. अमुक एक व्यक्ती आपल्यासाठी कायमच अवेलेबल आहे असा दृढ समज अनेकांनी करून घेतलेला असतो. पण यामध्ये घुसमट होते त्या गृहीत धरलेल्या व्यक्तीची. या गृहीत धरलेल्या व्यक्तींमध्ये स्त्रियांचं प्रमाण जरा जास्तच असतं. मग त्या नोकरी करणाऱ्या असो किंवा गृहिणी असो. अशाच एका गृहीत धरलेल्या स्त्रीची व्यथा शब्दबद्ध केली आहे स्वाती धर्माधिकारी यांनी. ऐकूया ती आजच्या आनंदी कट्ट्यावर आणि यातून एक बोध घेऊया. तो म्हणजे स्त्रीच काय, पण कुणालाही गृहीत न धरण्याचा, एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा न घेण्याचा. आता ऐकूया स्वाती धर्माधिकारी यांनी शब्दबद्ध केलेला हा अतिशय सुंदर प्रसंग. तिनं सुटकेस उचलली आणि सर्वांना बाय करून ती ओलामध्ये बसली. मोठे दीर जाऊ घरी पाहुणे म्हणून आले होते. एरवी सगळं हातोहात द्यायची ती. तिच्या सरबराईमुळे प्रसन्न असलेले सगळे नातेवाईक तुझ्याकडेच उतरायला किती मज्जा येते म्हणून तिचं कौतुक करत तेव्हा तिला अगदी कृतकृत्य वाटायचं. नोकरी करून ती हे किती उत्तम करते ह्याचा तिला जरा अंमळ जास्तच तुरा होता. याची सवय झाली सगळ्यांनाच. मग तिला गृहीत धरायला लागले सगळे. पण इतक्यात तिची गुदमर जरा वाढली. ती बदलली होती का, की तिच्या विचारांना पंख लाभले होते? तिला लिहावं वाटायचं काही, एखादी कविता सुचत असायची. तेवढ्यात कुणीतरी काहीतरी फरमाईश करायचं आणि मग ती त्या शब्दांना बाजूला सारून स्वयंपाकघराकडे वळायची. सवयी आपणच लावतो नाही घराला, हे ती विसरून गेली होती. कब्बशांचा ढीग, बाजारातून आणलेली भाजी, वाळलेले कपडे, वॉशिंग मशीन्समध्ये घातलेले कपडे हे सुद्धा तिचीच वाट बघायला लागले आता. बाहेर पत्त्यांचे डाव रंगायचे आणि ही अकंठ बुडालेली खुर्ची का मिरची खेळत. तिची टाइम टेबल्स कुणी विचारायचे नाहीत. ती कायमच भोज्या बनलेली. तिनं तिच्या डायरीच्या पहिल्याच पानावर लिहून ठेवलेलं, इतुके यश तुला रगड, माझ्या मना बन दगड. तिला सारच नकोसं झालेलं. इतक्यात तिला शुगर देखील निघाली. मात्र घरादाराला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसल्यागत सर्वांची खाणी पिणी पूर्वीसारखीच अगदी यथोचित. अष्टभुजा देवी बनून वैतागून गेलेली ती. जरा जोडून सुट्टी आली म्हणून तिनं ठरवलंच, आपण जाऊयात विपश्यना शिबिराला. तिनं परस्पर तिकीटं देखील काढून आणली. अर्थात सवयीप्रमाणे कुणाचं काही शेड्यूल्स नाही आहेत ना हे बघूनच. खुशीत सगळी तयारी चाललेली. तिनं गावाला जायचं म्हणून डबे भरून ठेवायच्या नेहमीच्या सवयीनं चिवडा केला. ती तो डब्यात भरत असताना मध्येच हात घालून बकाणा भरत नवरा विचारता झाला, काय खास चिवडा वगैरे? तसे डबे भरलेले मस्त वाटतात नाही? तिने म्हटलं, जातीये ना मी विपश्यना शिबिराला 2 दिवसांनी. तशी उसळून जरा ओरडूनच बोलला, अगं असं काय करतेस, उद्या दादावहिनी येत आहेत ना इंदोरून, अशी कशी जातेस तू, मग इथलं कोण बघेल? आता आश्चर्याची पाळी तिची, कारण सर्व बेत त्याला सांगूनच तिनं ठरवलेला. तिला आठवलं की तिच्या बोलण्याला त्याची प्रतिसाद द्यायची पद्धत म्हणजे वर्तमानपत्राचं पान उलटणं किंवा घडी घालणं. तसाच तो पेपरची घडी घालून पायात चपला सरकवून फिरायला चौकात गेला, तेव्हाही तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखा करत. यावेळेस मात्र त्या दुष्टचक्राला भेदायची तयारी केलीच तिनं. मनाचा हिय्या करून तिनं सांगितलं की पैसे भरलेत शिबिरासाठी आणि तिकीटं देखील काढली आहेत, तेव्हा बदल अशक्य. एक आणखीन काम तिनं आपणहून केलं. घरी भाजी भरून ठेवली. जावेला आल्यावर विश्वासात घेऊन हे सांगितलं. आल्या दिवशीच गोडधोड करायला विसरली नाही. तरीही दादा वहिनींचे तिरकस टोमणे आदळलेच कानावर. आधीच सांगितलं असतं तर आलंच नसतो. इथपासून तर हेच बघायचं राहिलंय. चला हो, माझ्या मावशीकडे जाऊया राहायला. इथपर्यंत अनेक प्रतिक्रियांना तिनं मनाच्या उंबरठ्यावरून धुडकावून लावलं. निघायची वेळ सकाळची. निघायच्या आधी चहा पाणी नाश्ता आटोपून निघाली. तेव्हाही टोमणा आदळला, इतक्या लवकर नाही करत आम्ही नाश्ता.
ठेवून दे, घेऊ आम्ही गरम करून. ती कानकोंडी होत ओला बुक करत होती. आता नवऱ्याने इतकी नाराजगी असताना स्टेशनवर सोडायला येणं ही अपेक्षाही जरा जास्तच होती. मग तीच निघाली. तरीही ती निघाली. ओलात बसल्यावर जेमतेम OTP दिला आणि सरीवर सरी बरसू लागल्या. ट्रेनमध्ये बसलेली ती एक एक इमारत, एक एक झाड मागे पळताना बघत राहिली. कसं कोण जाणे, पण एक फुलपाखरू भिरभिरत आलं आणि तिच्या खांद्यावर बसलं. त्या फुलपाखराच्या पंखांचे रंग तिच्या मनाला रंगवून गेले आणि ती हसली. आज तिनेच तिला बिदाई रिहाई दिलेली होती आणि एका न केलेल्या अपराधासाठी स्वतःला माफ देखील केलं होतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.